आईसे बोलवलं? होय, सगळ्यांनाच बोलवलंय. अपर्णा कुठे? नाही, तिला जेवावंसं वाटत नव्हतं म्हणून ती. बोलू का तिला? नाही नाही, असं सगळ्यांना एक गोष्ट सांगायची होती. आज आमच्या खोलीतून एक हार गायब झालेला आहे. अरे काय चाललंय काय ढाले पाटलांच्या घरात? आधी बेबी मावशीचे 15,000 गेले आणि आता हार. दादासाहेब ऐकू तरी द्या काय म्हणतात आईसाहेब. आईसाहेब काय झालंय नेमकं? सांगतो. आता सणवार सुरू होतील. घरामध्ये नवीन लक्ष्मी आली आहे. ढाले पाटलांच्या रीतीप्रमाणे तिला देण्यासाठी आम्ही दागिन्यांचा डबा काढला. त्यातून आपला नवलखा हार तो ड्रॉवरमध्ये ठेवला. बेबींना सांगितलं होतं पॉलिशसाठी न्यायचं आहे म्हणून. आता बेबींनी तो काय ड्रॉवरमधनं नेला नाही आणि तो हार त्या ड्रॉवरमध्ये नाही. अगं बाई, आईसाहेब तुमच्या नीट लक्षात आहे ना, तुम्ही तो काढून ठेवला होता? नाही म्हणजे लॉकर मध्ये पण असू शकतो की नाही? नाही म्हणजे शेवटी माणूस आहे हो, चुका होणारच आमच्याकडून. मला पूर्ण खात्री आहे अक्काची इतर बाबतीत काही चूक होईल पण या बाबतीत नाही होणार. तिने नवलखा हार आणला होता आणि मला सांगितलंही होतं की हा पॉलिश करून आणायचा. अरे मग आता घरात कोण चोर शिरलाय? या नोकरांकडे एकदा लक्ष दिलं पाहिजे. चित्राव, सगळ्या नोकर माणसांना एकत्र करा, झडती घ्या त्यांची. दादासाहेब प्लीज असं बोलू नका. आपल्या घरातील सगळी नोकर माणसं विश्वासू आहेत. कोण बाहेरचा माणूस आलता काय घरात? नाही नाही, कोणी नव्हतं आलं. हा आलत. बाहेरून एक जण आपल्या घरात आलं होतं. आलं होतं? कोण आलं होतं? संजीवनी, नुसतं आलं होतं म्हणून गप्प बसू नका. कोण आलं होतं? संजीवनी, कोण आलं होतं? ते अपर्णाचे मामा आलते. धनु माम आणि मी त्यांना आईसाहेबांच्या खोलीत पण पाहिले. बस, पाण्यात डोसक्याच्या वर व्हायला लागलंय आणि तेच पाणी आमच्या नाकात जाऊन जीव गुदमरायला लागलाय आमचा. ओ संजीवनी पंजाबराव सरकार, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? हा, कुठल्या जन्मीचा सूड गवताय अपर्णावर? का घरात वारे बी शिरल ते बी माझ्या अपर्णामुळं? राग नाही हो, कीव यायला लागले तुमची आता, कीव. सुचित्रा, मर्यादा ठेवून बोला. किती काही झालं, त्या कशाही वागल्यात तरी तुमच्या मोठ्या बहिणी आहेत याचं भान राखणं मस्त आहे. मोठ्या बहिणी साहेब मैत्रीण होती आमची. स्वतःच्या गरळ वागण्यानं काय करून घेतलंय बघा. जगात कुठं बी काय बी हो, काही खुट्ट हो, काही अडलं, काही पडलं, काही तुटलं, सगळ्याचा संबंध माझ्या आपणाशी लावायला निघाली आहे बाई. काय हवंय खुळपट डोसक्याच्या बाईला देव जाणे. सुजित, जीभ सांभाळून. मला नीट सांगतो नेमकं काय बघितलंयस? त्यांना काय विचारताय रणजित भाऊजी?
मी सांगते काय झालं ते. आणि जे सांगेन ते खरंच सांगेन. माझ्या सौभाग्याची शपथ घेऊन सांगते. अपर्णा, शपथ वगैरे घेण्याची गरज नाहीये. गरज आहे रणजित भाऊजी. त्याच्यामुळे सांगणाऱ्याच्या सत्यतेवर विश्वास बसतो ना. तर आज सकाळीच माझा धनुमामा इकडे आला होता. मीच त्याला बोलून घेतलं होतं. आधी तर यायला तयारच होत नव्हता की मुलीच्या घरी कशाला यायचं वगैरे वगैरे. रीती धरून चालणारा पापभिरू माणूस होतो. माझ्यासाठी माझी आई, माझा बाबा तोच होता. म्हणून वाटलं का लेकीचं कौतुक त्याला दाखवावं. सकाळीच लग्नाचं अल्बम आले. म्हटलं ये बघायला. खूप आग्रह केल्यावर तो तयार झाला आणि आला. आई साहेब, अपर्णा तू एक मिनिट, काय झालं? माझी चूक झाली की मी तुमच्या परवानगीशिवाय त्यांना इथे बोलवलं. खरं तर मी फोटो घेऊन घरी जायला पाहिजे होतं. माझ्यामुळे त्या दरिद्री माणसाचे पाय या घराला लागले ना. अपर्णा, हे असे शब्द वापरायची काही गरज नाही. ढाले पाटलांच्या घरात त्यांच्या सुनांच्या नातेवाईकांचं आदरातिथ्यच होतं. त्यांची परिस्थिती कशी असते तरी. धनुमामा तुमचे मामा या घराचे व्याही आहेत. ते कधी इथे येऊ शकतात. मग का त्यांच्यावर सारखा सारखा आरोप करतात संजूताई? अपर्णा, संजूने आरोप केलेला नाही अजून. तुझं नेमकं काय म्हणणं आहे? तो हार मामांनी चोरलाय की तू फक्त त्यांना बघितलंयस? कशावरून तू म्हणतेस हे? मी सांगते ना कशावरून वाटतंय ते. धनुमामा आला तेव्हा संजीवनी वहिनी तिथेच होत्या. त्यांनी त्याला चहा पाणी विचारायचं औदार्य सुद्धा दाखवलं बर का. मग मामा हॉलमध्ये बसला आणि मी फोटो आणायला आत गेले. तिथे मला शाळेतून फोन आला आणि मला यायला थोडा जास्त वेळ लागला. मी इतका वेळ झाला का नाही आले म्हणून माझा मामा माझी खोली शोधत शोधत आत आला आणि रस्ता चुकला हो बिचारा. काय हो संजीवनी वहिनी, हेच सांगितलं ना माझ्या धनुमामाने तुम्हाला. खना दीड खाण्याच्या घरात राहणारे लोक हो आम्ही. घर सुरू झालं की संपतं आमचं. त्याला हे असल्या महालाची सवय नाही. गांगरून गेला तो. एवढ्या खोल्या, एवढे नोकर चाकर, विचारेल तरी कोणाला? मी मान्य करते की त्यांच्याकडून चुकलं आणि त्या आईसाहेबांच्या खोलीत गेले. पण त्या एवढ्याशा चुकीच्या बदल्यात एवढा मोठा आरोप लावतात संजीवनी वहिनी त्यांच्यावर. आईसाहेब, त्या वेळेला माझ्या पूर्ण आयुष्यात पहिल्यांदा मी माझ्या मामाला झापलं. बोलले मी त्याला की काय गरज होती तुला आतमध्ये जायची. तो बिचारा मला 10 वेळेला हात जोडून चुकलो मी असं सांगत राहिला. आला तसा परत गेला तो. त्याने चहाही घेतला नाही की लग्नाचे फोटो पाहिले नाही. हा, माझी चूक एवढीच झाली की मी जाताना त्याचे खिसे नाही तपासले. पण तरी मला माहिती हो, आम्ही चोर नाही होत. माझा मामा चोर नाहीये. आणि तरी या उपर तुमचा जर माझ्यावर विश्वास नसेल ना, तर आत्ताच्या आत्ता माझ्या मामाच्या घरी पोलीस पाठवा आणि झडती घ्या त्यांच्या घराची. हे बघा अपर्णा, आम्हाला चांगल्या वाईटाची चांगलीच पारख आहे. हा, आम्हाला माहितीये का तुझा मामा कसा आहे ते. तू नको टेन्शन घेऊस आणि सांभाळ जरा स्वतःला. काहीतरी वरखाली व्हायचं उगाच. होऊ द्यात राजश्री वहिनी साहेब. जे काय वरखाली व्हायचे ते होऊ द्यात. तू नको टेन्शन घेऊ. अहो, चोरीचा आळ आलेल्या माणसाला टेन्शन नाही का येणार? एक मिनिट अपर्णा, मी तुझ्यावर चोरीचा आळ नाही घेतलाय. पण माझ्या सख्या मामावर लावलायत ना. हा जो काही तुकडा पडायचा तो पडूनच जाऊ दे वहिनी साहेब. अपर्णा, शांत हो प्लीज. संजू, हे बघ, तू दुसऱ्यांदा आरोप करतेयस आणि हे खूप डेंजरस आहे. याने
संजू नीट आठवून सांग तू काय बघितलंयस? अहो आज ते अपर्णाचे मामा आले होते. मी आईसाहेबांच्या खोलीत गेले त्यावेळेस ते मला आईसाहेबांच्या खोलीत दिसले. आईसाहेब ज्या ड्रॉवर बद्दल बोलतायत त्याच वेळेस ते ड्रॉवर थोडंसं उघडं पण होतं आणि तो तांब्याचा पेला तिथं खाली पडलेला होता. माझ्या मामाचा पेल्याला धक्का लागला आणि पेला पडला म्हणून माझा मामा चोर झाला? हा सांगा ना, तेवढा माझा मामा चोर झाला का? बस बस, आता मला हे सहनच होत नाहीये. बस, माझ्या सहनशक्तीचा अंत झाला आता. मी आणलं ना तुम्हाला या घरात, माझ्यासाठी आलत नाही तर आता मीच सांगते तुम्हाला, आत्ताच्या आत्ता या क्षणाला मला इथून घेऊन चला. अहो इथं राहिलं ना तर स्ट्रेसनी डोकं फुटेल माझं आणि माझं बाळ. ढाले पाटलांचा अंश वाटतोय तुझ्या पोटात. सुचित भाऊजी बसवा तिला. बस बस, शांत हो. बस. पाणी घ्या जरा. शांत व्हा. हे बघा, शब्दाने शब्द वाढतोय. एकमेकांवर आरोप करणं थांबूयात आता आपण. संजू, आत्ताच्या आत्ता शब्द मागे. आता तो हार मिळणं प्रायोरिटी, त्या दिशेने पावलं उचलूयात. हा, मी पण तेच म्हणतोय. सुचित्रा, सगळ्या नौकर माणसांना इथं बोलवा, त्यांची झडती घ्या. सर्वेश, केशव, मिलिंद. दादासाहेब प्लीज शांत व्हा. नोकरांची झडती घेण्यापूर्वी आई साहेब, मी एकदा तुमची रूम चेक करू का? काय? नाही म्हणजे नजर चुकीने इकडे तिकडे पडला असेल तर. इनफॅक्ट माझं हे म्हणणं आहे की ज्यांचा ज्यांचा त्या हाराशी संबंध आलाय त्या सगळ्यांनी आपापली खोली चेक करा. रणजितराव, आम्हाला आमच्या स्मरणशक्तीबद्दल पूर्ण खात्री आहे. आपल्या घराण्याचा इतिहास असलेला नवलखा हार आमच्या हातून इथे तिथे ठेवला जाणार नाही हे नक्की. दागिन्यांच्या डब्यातून काढून आम्ही ड्रॉवरमध्ये ठेवला होता. बेबींना सांगितलं होतं पॉलिशसाठी न्यायचा आहे, त्यांनी तो नेला नाही. ड्रॉवरमध्ये नवलखा हार नाही याचा अर्थ तो चोरीला गेलेला आहे. या उपर तुम्हाला तुमचा पोलिसी खाक्या दाखवून आमची खोली तपासायची असेल, खुशाल तपासू शकता. बेबी मावशी, तुला आठवतंय तू नक्की तो हार घेतला नाहीयेस म्हणून? नाही घेतला. तरी सुद्धा एकदा रूम चेक कर ना. बघते. बघ. एक काम कर अपर्णा, हे बघ, उगाच निगेटिव्ह लोकांमध्ये निगेटिव्ह वातावरणात नको राहू. सुजित भाऊजी, तुम्ही हिला घेऊन रूम मध्ये जा. हा, आराम करू दे तिला. अपू चल. नाही, या सगळ्या प्रकाराचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. अख्खा हार मिळाला ग. बेबी, कुठं सापडला ग बेबी मावशी? माझ्याच खोलीत मिळाला. नाही म्हणजे माझ्या खोलीत मिळाला, पण तो तिथे कसा गेला मला कोणी दिला होता का मीच नेऊन ठेवला? काही वयामुळे ना झालं असेल बहुतेक. बघ, डोकंच चालेल असं झालंय माझं. त्याचाच परिणाम आहे हा. मग सांग तुझ्या लाडक्या सुनेला काय का उत्तर? संजीवनी पंजाबराव सरकार काय मिळवलं होतं हे सगळं करून? आपटलात ना पुन्हा तोंडावर. जरा स्वतःची दया करा आणि आता तरी हे सगळं थांबवा. हंबल रिक्वेस्ट आहे आमची. नाही करणार त्या बंद. रिक्वेस्ट करून नाहीच करणार आहेत त्या बंद. संजीवनी वहिनी साहेब, तुमच्या मनात माझ्याबद्दल खूप राग आहे. तो एकदाचा बाहेर काढा आणि मोकळ्या व्हा. मी या घरात येण्याच्या आधीपासून तुम्ही माझ्याबद्दल मनात फक्त आणि फक्त विषच बाळगले हो.
आणि ते सतत या ना त्या प्रकारे बाहेर रोखत असता. एक दिवस म्हणून शांततेनं राहू दिलेलं नाही तुम्ही मला इथे. हे असं रोज थोडं थोडं मारू नका हो मला. एकदाच काय ते मारा आणि विषय संपा. हा धरा मारा 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 धरा मारा. मी कारखान्याचा फोन लावतो. 1 मिनिट. नाही रंजित भाऊजी थांबा. सुजित भाऊजी ऐका की आपण ना हिला तोडकरांकडे घेऊन जाऊया. त्यांना कशी सगळी हिस्ट्री माहिती आहे की नाही. हा केशव गाडी काढ. सुजित हळू. आपण ना हात नाही लावायचा. आज जर हिला काही झालं ना आयुष्यात कधी माफ करणार नाही तुम्हाला. बोलत राहा ग बाई. सुजित भाऊजी बोलत आहे तिच्याशी. झोपू देऊ नका तिला. बाई ग. चला. रणजित भाऊजी तुम्ही नका येऊ. म्हणजे अहो आई साहेबांनी तर तुमची गरज आहे की नाही. तसं पण हिच्या बरोबर मलाच एकटीला पाठवतील आवाज. सुजित भाऊजींना बाहेरच थांबावं लागेल. तुम्ही इथं थांबा. हा मला फोन करा. मला कळवा. हा आणि प्रार्थना करा रणजित भाऊजी बाळाला काही होऊ नये. प्रार्थना करा. हा मला फोन कर. मी काय म्हणते अक्का, तू खोलीत जाऊन पड जा. नाही आम्ही कुठे जाणार नाही. अगं अपर्णा आली की सांगते ना. आम्हाला समजावण्याच्या भानगडीत पडू नका बेबी. बसा तुम्ही पण बसा इथे. अक्का ठीक होत. अक्का उजाडलं काय? आली का आपली माणसं? आली नाही अजून. नाही आली? अहो फोन लावा मग. आमचा फोन कुठे आहे? आई साहेब
काय झालंय राजश्री? काय झालंय? हा काय झालंय? बसा तुम्ही इथे बसा. काय झालंय? अहो किती फोन केले तुम्हाला रात्रभर, हा कोणी उचलले कसे नाहीत? जीव टांगणीला लावला आमचा. आणि काय? अहो रडणं थांबवा जरा राजश्री, सांगा काय झालंय? राजश्री शांत व्हा. आईसाहेब अस्वस्थ आहेत. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं तुमचं कर्तव्य आहे. बाबूजी बोलने की शक्ती दो. काय म्हणायचंय का तुम्हाला दादासाहेब? काय झालंय? अपर्णा. आईसाहेब ऐकून घ्या. अपर्णाला काहीही झालेलं नाहीये. हा त्यांचं बाळ ढाले पाटलांचा वंशज